चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला बॅटर मैदानात उतरवायचे आहेत. गावदेवी वेले क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर 3 षटकांचा सामना असणार आहे. पॉवर प्ले नसणार आहे आणि पहिली जोडी 45 ची. बिरू पाटील आणि अनिल जोशी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणार, एक ठिकाणी नका बसो. दत्ता वेगवेगळ्या सलामीची जोडी मैदानात देवीदास आणि गुरु. सलामीचे षटक टाकण्याचे सज्ज होत आहे संतोष ठाकरे. 3 षटकांचा सामना आहे. अंतिम सामना आहे. कोण उचलणार ही ट्रॉफी याकडे सर्वांचं लक्ष आता वेधलेलं आहे. गावदेवी वेले कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी केला होता, पण आजच्या दिवसा चला पटापट क्षेत्ररक्षण लावून द्या. मॅच चालू करायचे पंचांनी. टाइम इथे सेट करण्यात आलेला आहे. 5:30 झालेली आहेत. चला एकत्र जमायचं नाहीये. अष्टविनायक ठाकूरपाडा क्षेत्ररक्षक. विकेट पडल्यानंतर आपण जमू नका. नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर पहिला चेंडू संतोष ठाकरे समोर देवीदास. फुलटच चेंडूचा ड्राईव्ह केलेला ऑन साईडला. जय हिंद तारे चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने सुरुवात श्री गणेश केलेला आहे. स्ट्राईकला आता गुरु. पुन्हा एकदा संतोष ठाकरे गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच चेंडू होता. स्वंग करण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला चेंडू वळवला. निर्धाव चेंडू येतोय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता गुरु यांनी. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन खूप आहे संतोष ठाकरेच्या गोलंदाजीमध्ये. संतोष ठाकरे पूर्णपणे वर्चस्व मिळवताना या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालेला आहे. इथे मात्र 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 2. चांगला खेळ पाहायला मिळतोय. संतोषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. देवीदास आणि गुरु आपण पाहतोय मोठे फटके खेळावे लागतील. संतोष ठाकरे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. नवीन फलंदाज विश्वास आलेला. फुलटच चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु चेंडू स्लो होता, चेंडूची गती कमी केली होती. सरळ पायानो आदलला आणि पायचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतो या गावदेवी वेले संघाचा. नक्कीच नवीन फलंदाज विश्वास कालचा दिवस भरपूर चांगला राहिला होता विश्वासचा. पाहूया धावा अजूनही आपण पाहतोय ते 2 धावा धावपलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये एक विकेट देखील मिळालाय. पुन्हा एकदा संतोष ठाकरे गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू आहे, हवा तसा बॅटवर आलेला नाहीये. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र सूर्यकांत पाटील साहेबांनी सांगितलं आहे की जर आई गावदेवी वेली टीम या स्पर्धेवर आपलं नाव कोरते तर 5,000 रुपये दिले जाणार आहेत. थोडंसं स्पीडअप करा. एखादा फलंदाज आउट होतो तर लगेच आपण यायचंय मैदानाच्या आतमध्ये. हरेश भोईर काल अपसेंट होते, पण आज मेगा फायनल खेळण्यासाठी ते आलेले आहेत आणि फलंदाजीची संधी सुद्धा त्यांना मिळते. नक्कीच पहिली वॉर्निंग आलेली आहे 30 सर्कलसाठी. लक्षात घ्या, फलंदाज आउट होतो लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. श्रीयुत प्रकाश चंद्र पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. संतोष ठाकरे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज हरेश भोईर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या पट्टे देत नाही, निर्धाव चेंडू. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 2 बाद 3 अशा धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी वेहले संघाच्या. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वेहले या महत्वाच्या अंतिम सामन्यामध्ये. तर व्यासपीठावर उपस्थित महेश पाटील सर, मी संदीप कांबेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते महेश पाटील सरांचा इथे सन्मान करायचा आहे. आदर्श शिक्षक आणि एक अग्री कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. खूप साऱ्या नाटकांमध्ये आपण त्यांना बघतो. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे महेश पाटील सरांना. बॅक टू क्रिकेट नाऊ. गणेश ठाकरे येतोय क्रमांक 2 तो षटक टाकण्यासाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय समोरच्या दिशेने. चेंडू येतोय एका टप्प्याने सीमारेषेबाहेर, चौकार. चौकाराने नक्कीच संजीवनी मिळालेली आहे गावदेवी वेलेच्या धावसंख्येला. धावसंख्या होते ती 7. नक्कीच नक्कीच कॅप्टन आहे गुरु आणि कॅप्टनशिप खेळावी लागेल आज. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. एक चांगली सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलावलाय. झेल सुटतोय संतोष ठाकरे याच्या हातून. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला. आणि फलंदाज बाद. सारखं सारखं जमू नका. प्रत्येक विकेट्सवर आपण जमायचं नाही आहे. नंतर आपल्याला बॅटिंग करायची आहे. नवीन फलंदाज अमर आलेला आहे. धावसंख्या ती 9 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज अमर, पण स्ट्राईकला असणार आहे हरेश भोईर. गोलंदाज गणेश ठाकरे. अंतिम सामना. गणेश ठाकरे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज हरेश ठाकरे. सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू गॅप मधून चाललाय, येतोय चौकार.
वेलकम शुभागमन होत आहे ग्रामस्थ मंडळ वडूनगर आयोजित विक्रम स्पोर्ट चषक 2025 या स्पर्धेमध्ये सन्माननीय सर्वांच्या मनामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारे क्रिकेट क्षेत्रातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सर्वांचे आवडीचे सर्वांचे लाडके सन्माननीय सुजित तात्या यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. आज रविवार आहे आणि दादा प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सध्या तरी तुम्हालाच बघत आहोत आणि याही स्पर्धेला आपण आलेला आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राकेश पाटील देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतो या व्यासपीठावर. दरम्यान व्हाईट बॉल येतोय. अवंतर धावसंख्येने भर. धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा गणेश ठाकरे हरीश भोईर याच्यासाठी हा चेंडू दांडी गोल केलेली आहे. बुंद्यामध्ये चेंडू आपटलेला आहे गणेश ठाकरे यांनी. सुजिता त्याचं नाव नाही रे आता काय गोलंदाजी काय जिद्द पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. आज बंद्रा भारती काल्हेर देखील खेळलं. तात्यांची कमी खरंच आज होती त्या संघामध्ये. धावा झाल्या नव्हत्या. राजन ढी एक मात्र वन मॅन आर्मी खेळत होता मात्र साथ मिळाली नव्हती. शिवा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज शिवा द सुपर हिरो पुन्हा एकदा मैदानात. गणेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर. पटंगलेंची आतिषबाजी पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठावर. सुजित तात्या आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. नेक्स्ट बॉल गणेश ठाकरे लय मध्ये आपल्या गोलंदाजी करताना. जबरदस्त अशी गोलंदाजी गणेश ठाकरे यांच्याकडून होत आहे. दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र चेंडू खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण किरण ठाकरे करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 16. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे लॉर्ड कमिटी सदस्य प्रमोद भोईर सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे खास करून गणेश ठाकरे यांना आणि या स्पर्धेला देखील. ओ गतीमध्ये परिवर्तन. जोरदार अपील आणि बॅटची एज अँड गॉन विकेट. लय हटके प्या चला क्षेत्ररक्षण लावायचं. ठाकूरपाडा टीम तुम्हाला यानंतर बॅटिंग करायची आहे. एक ट्रॉफी जिंकलेली आहे ठाकूरपाडा टीम संघाने. एक ट्रॉफी जिंकली आहे काल्हेर संघाने. एक ट्रॉफी नक्की जिंकली आहे गंगामाता गोंदवली संघाने. 2 ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत. कारुली टीम संघाने नंबर 1 वर आहे. 2 नंबरवर चेरोबा. कोण आहे आजचा सामना पाहून असं वाटते की पुन्हा एकदा अटॅकिंग मूड मध्ये आहे ठाकूरपाडा टीम. क्रमांक 3 वर येण्याची तयारी करतायत की काय. गोलंदाज तयारीमध्ये संजय ठाकरे क्रमांक 3 चे षटक. यावेळेला चेंडू उडवलाय आणि समालोचन कक्षाच्या वरून जाणारा हा चेंडू षटकार. जिद्द पाहायला मिळतोय. षटकार इथे पेश झालेला आहे. जुना चेंडू फेकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटी 22 धावा धावफलकावर. आता एक फायटिंग टोटल नक्कीच बनवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. संजय ठाकरेच्या अगेन्स्ट हा षटकार पाहायला मिळतोय. अमर याच्या बॅटमधून या षटकाला 22 धावा धावपकावर लागल्या आहेत. अंतिम सामना आहे. राहुल नॉन स्ट्राईकला राहुल हा फलंदाज आहे आणि स्ट्राईकला अमर. 22 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा संजय ठाकरे. अतिशय सुरेख असा चेंडू. बॅटची कड घेतली. शॉट थर्ड मॅनला दत्ता तरे यांचं कमालीचं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. क्या बात आहे. कॅप्टन दत्ता तरे तिथे होते. मजबूत काठी के फिल्डर दे वापर. चांगली फिल्डिंग. 1 धाव इथे पूर्ण केली आहे. 23 धावा धावफलकावर. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त इथे लक्ष देण्याचा प्रयत्न असेल गावदेव वेले संघाचा. खेळ आज चांगला राहिलेला आहे.
वेले संघाकडून. नाही नक्कीच तात्या सांगत आहेत की संजय ठाकरे भांजे आहेत, त्यांनी देखील आम्हाला सांगितलं होतं की माझं लहानपण काल्हेरमध्येच झालेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. लग्न ठाकूरपड्यामध्ये आणि लहानपण काल्हेरमध्ये. आता चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने, कॅप्टन दत्ता तरी थांबू शकणार नाहीये. येतोय चौकार. अरे असं नजर न करतोय का चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 27. चांगली धावसंख्या धावफलकावर गावते वेली संघाची सध्या तरी दिसत आहे. संजय ठाकरे पुन्हा एकदा तयार. सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय. किरण ठाकरे तिकडे आहेत. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. एक एक धाव किती महत्वाची आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. संध्याकाळचं सत्र आणि नक्कीच धावांसाठी नंतर झगडावं लागेल. संजय ठाकरे पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. समोर अमर. इथे मात्र मोठा फटका आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वरून जाणारा हा षटकार. या भिवंडीवाल्याची आहे बोलभाषा इथे. या भिवंडी वाल्याची हाय बोलभाषा इथे. आपण मित्रांनो टार्गेट सांगूया आणि सत्कार सन्मान इथे करणार आहोत. 34 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. फायनलचा मॅच, गरम मॅच, मात्र सत्कार आणि सन्मान, कारण की पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे सुजित ताते यांना. मित्रांनो स्वागत आणि सन्मान ग्रामस्थ मंडळ वडूनगर याच्या माध्यमातून हा मान सन्मान इथे केला जात आहे. गाण्यामध्ये उल्लेख केलेला आहे की असं कोणताच गाव नाही, मात्र मी म्हणेल की असं कोणताच व्यक्ती नाहीये की एवढं चर्चेमध्ये असेल. संपूर्ण या देशभरामध्ये एकच चर्चा केली जाते यांची. त्याचा हा सन्मान, मान सन्मान इथे पुरवला जात आहे. संदीप पाटील, महेश काबूकर आणि त्यांची संपूर्ण टीम, विकास चौगुले या सन्मान करताना आपण पाहतोय सुजित ताते यांचं. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारे आपण पाहतोय सुजित ताते यांचा इथे सन्मान. संदीप कांबेकर देखील जॉईन झालेले आहेत. आमचे पत्रकार बंधू आपण पाहतोय आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना हा क्षणचित्र फोटोग्राफ केले जात आहेत. थँक्यू साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली या स्पर्धेला. त्या बाते आयोजकांचा देखील सन्मान झालेला आहे संदीप पाटील यांचा. त्यानंतर आमच्यावर नेहमी त्यांचा प्रचंड प्रेम असतो राकेश पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच हा स्वागत आणि सन्मान नेहमी इथे आपण पाहतोय केला जात आहे. राकेश पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान. महेश काबूकर आपण आपले शुभस्ते करायचे. संदीप पाटील किंवा महेश काबूकर या दोघांनी करा हा सन्मान. मित्रांनो BCAचे जबरदस्त उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा हा मान सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद. क्या बात आहे. जुने जाणते मित्र सूर्यकांत पाटील देखील या आपण पाहतोय व्यासपीठावर जोडलेला आहे तात्यांच्या सोबत. तात्यांच्या नावावर या चालू हंगामामध्ये मोठा रेकॉर्ड आहे. लगोपाठ 4 चौकार आणि 2 षटकार एका षटकामध्ये. थँक्यू, आपण आपली उपस्थिती दाखवली. असं प्रेम असू द्या. पहा महेश कामकर हे जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत एकत्र आणि नेहमी समालोचक असतो, स्कोरर असतो, यांचं नेहमी त्यांचा प्रेम असतो. आज देखील तो प्रेम पाहायला मिळाला मला. धन्यवाद. असंच प्रेम या वडूनगर गावावर आपण नक्कीच ठेवा. धन्यवाद सुजित पाटील अर्थात तात्या, सर्वांचे लाडके, सर्वांचे चाहते. मित्रांनो जेव्हा आपण म्हणतो ना, जेवढे नेते असतात त्यांच्या मागे जेवढे प्रेक्षक नसतात तेवढे तात्यांच्या मागे अंगरक्षक असतात. असंच व्यक्तिमत्व आहे. सर्वांचं मन जुलवणारा हा व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेला उपस्थित, या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल आमचे वडूनगर गावचे सर्व खेळाडू, विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आपला आभार व्यक्त करतोय. आपण आलात कारण की आज कार्यक्रम देखील भरपूर आहेत आणि नक्कीच पहा सेल्फी देखील इथे घेतली जात आहे. मात्र मैदानामध्ये जाऊया कारण की मॅच फायनलचा आहे. टार्गेट आहे 35 धावांचा. कडक मॅच नक्कीच होईल. 35 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 35 धावा आणि सलामीचं षटक टाकण्याचे विश्वास. साईड आर्म गोलंदाजी. नक्कीच नक्कीच कोण जिंकेल येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल.
फलंदाज आलेले आहे संतोष ठाकरे आणि संजय ठाकरे आपण पाहतोय खेळपट्टीवर आणि गोलंदाज विश्वास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. नक्कीच विश्वास यांच्यावर विश्वास पुन्हा एकदा दाखवला आहे कर्णधारांनी. कालच्या दिवसामध्ये काय गोलंदाजी झाली होती विश्वास याची. संपूर्ण दिवसामध्ये जादुई गोलंदाजी राहिली होती. कमालचा हा परफॉर्मन्स पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. काल प्रवीण पाटील याने 2 मेंढे अनाउन्समेंट केले होते आणि 5 आज सूर्यकांत पाटील साहेबांनी केलेले आहेत. मॅच ऑन. चला गोलंदाजी सुरू करायची विश्वास. वेल अजिबात घेऊ नका. वेल सेट झालेला आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकायचे आहेत. गोलंदाज विश्वास पहिला चेंडू साईड आर्म गोलंदाज समोर डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये आणि आता रनआउटची संधी होती. विकेट कीपर करतोय चुकी. 1 धाव पूर्ण होत आहे. चुकीला माफी नाहीये. 35 धावा डिफेन्स करायचे. सुरुवात चांगली झाली इथे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाची. पहिल्या चेंडूवर इथे धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. फायनलचा मॅच न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा विक्रम स्पोर्ट चषक 2025 या स्पर्धेचं शेवटचा अंतिम मेगा फायनल मॅच आपण पाहतोय. स्वप्न घेऊन आलेली टीम आहे आई गावदेवी वेले टीम. प्रयत्न करतायत या मैदानावर. कालपासून प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. आज श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम एक किलर मिलर्स टीम आहे समोर आणि त्या संघाबरोबर नक्कीच चांगल्या धावा उभारलेल्या आहेत पहिल्या 3 षटकामध्ये. बॅटर सज्ज होते संजय ठाकरे. वारंवार तुम्ही आता फिल्डिंग मध्ये परिवर्तन करू शकणार नाहीये. पुढचा चेंडू 5 वाजून 47 मिनिटांमध्ये डावाला सुरुवात झाली आहे. लक्षात असू द्या. विश्वास राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल समोर उडवलाय. शतरक्षक आहे आणि हो 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 काय एफर्ट आहे. चेंडू अडवला गेलाय. कम्मालीची फिल्डिंग आहे. मात्र रनआउट कोण. ओ बाल बचे वापर. संजयला असं वाटत आहे की डिस्टन्स कव्हर झाले की काय. मात्र काय फिल्डिंग कमालीची पाहायला मिळाली अमरच्या माध्यमातून. जवळ 4 धावा वाचवले आपल्या संघासाठी. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ना पैशासाठी फक्त गावासाठी. नक्कीच पडद्याच्या बाहेर उभं राहायचं आपण. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे पडद्याच्या बाहेर या. आणि सूर्यकांत पाटील आपण या व्यासपीठावर. कारण आम्हाला चांगलं वाटत नाहीये वारंवार अनाउन्समेंट करणं. आपण दानशू राजा आहात. गोलंदाज विश्वास. बॅटर सज्ज होता आहे संजू. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. मोठा फटका साईडला. चेंडू हवेमध्ये आणि झेल पकडली आहे. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं कॅच देवीदासच्या माध्यमातून. ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला यह मुकाबला. वेलकम रोनित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसानिमित्ताने वडूनगर गावामध्ये फायनलचा मॅच पाहायला मिळते. रोनित या पण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज जैन तरे मैदानाच्या आतमध्ये. मॅच फसली गेली आहे. रोनित दीपक चौगुले यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज आहेत. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि माली कबीर साडे कोणते 3 खेळाडू असतील त्यांना हे स्पोर्ट्स शूज दिले जातील. पुढचा चेंडू विश्वास. शॉर्ट बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. सुनील मात्र सरांचा वाईटचा इशारा येत आहे. एक्स्ट्रा धाव मिळतीये. धावा झालेल्या आहे धाव बलकावर 4 धावा. नक्कीच पुढचा चेंडू गोलंदाज विश्वास. वातावरण थंडगार आहे मात्र गोलंदाज मॅच गरम करतोय. अजून एक एक्स्ट्रा धाव. बॅक टू बॅक दुसरा वाईट टाकलेला आहे गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धाव फलकावर 5 धावा. एक खेळाडू बाद झालेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाचा आपण पाहतोय. विश्वास राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळलाय. गोलंदाज चेंडू मागे. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. आता सर्व काय जे आहे ते वेले संघासाठी चांगलं होत आहे. अजून एक फलंदाज आउट.
कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. जैन ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. जैन तरे नंतर जैन ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी शांतता पाहायला मिळते श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या डगआउट मध्ये. कारण की धावा बनत नाहीयेत. विकेट 2 गेलेले आहेत पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत धावफलकावर फक्त 5 धावा. 2 बाद 5 अशी ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. संतोष ठाकरे सज्ज होत आहे. जे काही करायचे आज संतोषलाच करायचे आहे. आज बॅट देखील चांगली चालली या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळायचा होता लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट. एक्स्ट्रा धाव. दुष्काळात 13वा महिना. जिथे धावा बनत नाहीये तिथे एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. आणि हाच कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं ते कारण बनला होता वेले टीम संघाचा. मात्र एक्स्ट्रा धावा थांबत नाहीये. 3 धावा एक्स्ट्राच्या आलेल्या आहेत. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू गोलंदाज विश्वास. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये संतोष ठाकरेचा. मूड बनवावा लागेल. तुम्हाला धावा घ्यावच लागतील. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 7 धावा. 2 बाद 7 अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर येतोय. विश्वास. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. इथून जर मोठा फटका आला नाही तर मग थोडासा दबाव नक्कीच पाहायला मिळेल. 35 धावांचा टार्गेट आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा. 7 हवी आहे ठाकूरपाडा टीम संघाला. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता फलंदाज होतोय आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय गणेश ठाकरे. मॅच फक्त आपल्याला स्पीडअप करायचं. चला फिल्डिंग करायचंय. आपण एकत्र येऊ नका. आई गावदेवी वेले टीम. चला आपण आता संध्याकाळ असेही झालेली आहे. आपण नेहमी विचार करत असतो की घरी काय घेऊन जायचं आहे. तर घरी आज ट्रॉफी घेऊन जायची. तर तुम्ही विचार थोडंसं कमी करा. कारण की जे काही आहे तुम्हाला येणाऱ्या 9 मिनिटांमध्येच करायचं. कारण 9 मिनिटं राहिलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. संतोष पाटील उपस्थित आहेत. मी संदीप कांबेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. संतोष पाटील आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा इथे सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करताना आपण पाहतो संदीप कांबेकर यांना. आज संदीप कांबेकर देखील दिवसभर आपल्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून 3 ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक. थँक्यू संतोष. बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सतीश गोलंदाज. एक खुंकार गोलंदाज आहे. पहिला चेंडू. हो थोडंसं रनअप. दबाव आहे. दबाव आहे. 12 चेंडू आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहे की 27 धावांची आवश्यकता आहे. 1 वर्ष का ब्रेक घेतलाय ते दाखवून द्यायचं वेले टीम संघाला ठाकूरपाडा संघाला. पहिला चेंडू सतीश. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉंग रनअपने गोलंदाज सज्ज होत आहे गणेश ठाकरे. ओ वेग वाढवलाय. बॅटची एज अँड गॉन. विकेट. ओ हो काय जिद्द पाहतोय आपण. मॅच मध्ये मॅचची गोल्डन विकेट. गणेश ठाकरे बॅक टू डगआउट. निराश पावलाने डगआउट मध्ये जाताना आपण पाहतोय नवीन बॅटर इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये किरण ठाकरे. एक से बढ़कर एक खेळाडू आहेत ठाकूरपाडा टीम संघाकडे. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. इक्वेशन पाहतोय आपण टीव्ही मॉनिटरवर. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगत आहेत की येणारे चेंडू आहेत या षटकातील 11 आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सज्ज होत आहे किरण. आल्याला एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. देवीदास आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे. जेव्हा तुमचं सर्व काही चांगलं आहे तर सर्व चांगलाच होणार आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव. टाळ्यांचा आवाज चारे बाजूने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांनी भरपूर साथ दिली या स्पर्धेला. सर्वांचा आभार व्यक्त करत आहेत विक्रम स्पोर्ट वडूनगर 40+. अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून प्रेक्षकांचा प्रतिसाद राहिलेला आहे या स्पर्धेला. पैसा उसूल फायनलचा मॅच. 10 चेंडू 26 धावा.
10 गेंदे 26 रन. गोलंदाज तयारीमध्ये सतीश. काही गोलंदाजी करताय, जिद्द क्रिकेट आहे. हा वारंवार आपण वेल घेऊ नका. चला 7 मिनिटं राहिलेली आहेत, लक्षात घ्या. 7 मिनिटं राहिलेली आहेत, या वेळेकडे लक्ष द्यायचं आहे आपण. पुढचा चेंडू सतीश. मोठा फटका येईल का? संतोष सज्ज होतोय. ओ खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये आणि पंचांनी हा वाईट घोषित केलेला आहे. अगदी लेग स्टंपवर चेंडू टाकला होता आणि लेग स्टंपच्या बाहेर देखील भरपूर निघाला होता. मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न याच्यावर झाला नव्हता. एक धाव महत्वाची आहे. वाईट धावा आतापर्यंत 4 वाईट टाकलेले आहेत वेले टीम संघाने या डावामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. अजून एक डॉट चेंडू. काही बॅटिंग पाहतोय आपण, काही क्रिकेट पाहतोय आपण, काही गोलंदाजी पाहतोय. धावा बनत नाहीयेत. 6 वाजायला फक्त 1च मिनिट राहिलेला आहे. भाऊ पाटील देखील टाइम बघतायत. सतीश गोलंदाज. अजून वेगाने टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. फिल्डिंग चांगली आहे विश्वासची. पुन्हा एकदा विश्वास दाखवले आपल्या संघाला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 12 धावा. येणारे चेंडू आहेत 8 आणि 23 धावांची आवश्यकता. जर मोठा फटका आला नाही तर दबाव बनवू शकतो. या धावा बनवाव्याच लागतील ठाकूरपरा टीम संघाला आणि हे 2 चेंडू चांगले टाकावेच लागतील. गोलंदाज सतीश. महत्वाचे 2 चेंडू या षटकातील. ओरपी चेंडू. स्लॉट मध्ये चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय चौकार. झालेला फलकावर 16 धावा. 7-19 असा इक्वेशन आलेला आहे. अजून एक मोठा फटका येईल का? मॅचचा चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. फार महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. 7-19. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहतोय. हरेशला आपण पाहतोय की आता फाईन लेग डीप मध्ये सज्ज केलेला आहे. हा महत्वाचा चेंडू आहे. मोठा फटका केलाय आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येते षटकार. वातावरण थंड आहे. मॅच गरम केली आहे पुन्हा एकदा. बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या संतोष ठाकरेसाठी. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हम भी किसी से कम नहीं है. तुम शेर हो तो हम भी सवा शेर है. फायनलचा मॅच कसा पाहिजे तर असा पाहिजे. जबरदस्त खेळ. चला फिल्डिंग लावायची आहे. भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांनी नक्कीच रोनितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आयोजन कमिटीला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच स्पोर्ट्स शूज देखील आलेले आहेत तिथे. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. आपण आता वेळ घेणार नाहीये. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता है. क्या 13-7 होगा टीम के लिए? आता किरण आहे स्ट्रायकिंग वर आणि गोलंदाज तयारीमध्ये. अमर. जे काही करायचं आता अमरला करायचंय. जबरदस्त खेळ. जबरदस्त पैसा उसूल फायनलचा मॅच. प्रेक्षक देखील जाण्याचं नाव घेत नाहीयेत कारण की 6 चेंडू 13 धावा. 6 गेंदे 13 रन. 3 मिनिटं राहिली आहेत पंच शेवटची. लक्षात घ्या आपण देखील. गोलंदाज अमर. महत्वाचे 3 चेंडू पहिले असतील या षटकातील. सज्ज होत आहे किरण ठाकरे. समोर खेळलाय. गॅप नाहीये. विश्वास आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव मिळणार नाहीये. स्ट्राईक वर आणलाय संतोषला. 5-12 इक्वेशन. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी मेरे दोस्त. 5-12 50-50 अवस्थेमध्ये मॅच आहे सध्या तरी.
मात्र जो चान्स घेईल तो जिंकेल. सध्या तरी पहिला चेंडू चांगला टाकलाय. खास करून स्ट्रायकिंगवर किरण ठाकरे आणण्याचं काम केले संतोषला. संतोषच्या बॅटमध्ये चौकार आणि षटकार पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये. वेलकम जय मल्हार. चहा आपण 3 दिवस एन्जॉय केलं. शरद आप्पा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा फायदा घेता आला नाहीये. फिल्डर आहे. हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज आउट. शरद पाटील आप्पा आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला फलंदाज नवीन या मैदानाच्या आतमध्ये लगेच. हिटमॅन कालूराम ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. किरण ठाकरेच्या जागेवर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मॅच गरम आहे. मारतो हातोडा. कारण की मॅच आपण पाहतोय की दोन्ही पक्षामध्ये आहे. अजूनही 4-11 असा इक्वेशन आलेला आहे. हाच सिच्युएशन आपण जर बघितला तर कोणगावच्या स्पर्धेमध्ये आला होता शेवटच्या टप्प्यामध्ये आणि आता देखील ह्या वडूणनगर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 4-11 महत्वाचा चेंडू. मोठा पटका खेळलाय. शतरक्षक विश्वास आहे. फिल्डिंग चांगली आहे. आज विश्वासकडे वारंवार चेंडू जात आहेत आणि 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. कम्मालीचं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतं. अगदी वेगाने कालूराम ठाकरेने हा धाव पूर्ण केलाय. 3-9 प्रत्येक चेंडू मागे 3 धावा बनवायचे. 3-9 हा चेंडू आहे ना फार महत्वाचा असेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा झाला आता ठाकूरपडा टीम संघासाठी. सामना आवडला असं जोरदार टाळ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज पहिल्यांदा वडूणनगर गावामध्ये की शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगलाय. नाही तर 1 साइड मॅचेस बघण्याचा आनंद नेहमी मिळत असतो. ओ मोठा फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचार. जीत आहे. धन्यवाद डीजे. काय जीत पाहतोय आपण. फायनल असावी तर अशी कम्मालीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडू नवीन चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. कारण की चेंडू बाहेर गेले तर येणार नाहीये पुन्हा. धावा झालेल्या आहेत धावपलकावर टोटली आपण पाहतोय 30 धावा म्हणजे 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जुना चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. मॅचचा चेंडू देखील आलेला आहे. संतोष ठाकरे जब तक हम है तब तक हम हार नहीं मानेंगे. आणि जर सामना इथे आई गावदी वेली टीम संघाला जिंकायचा असेल ना तर या खेळाडूला आउट करावा लागेल. गोलंदाज अमर. महत्वाचा चेंडू. 2-5 असा इक्वेशन आहे. 2 चेंडू 5 धावा. संतोष सज्ज होत आहे. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. चेंडू चाललाय. ओ माय गॉड. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीम संघाने. विक्रम स्पोर्ट चषक 2025 वर आपला नाव कोरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम ठाकूरपडा.